नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी पुस्तक विश्व. इथे आम्ही जगप्रसिद्ध आणि प्रेरणादायी पुस्तकांचा मराठीत सखोल आणि भावनिक आढावा घेऊन येतो. जर तुम्हाला वाचनाची आवड असेल, आध्यात्मिक ज्ञान हवं असेल आणि पुस्तकांमधून जीवन बदलणारे विचार मिळवायचे असतील तर हे चॅनेल तुमच्यासाठी आहे. आज आपण एका महान आध्यात्मिक आत्मकथेचा संक्षिप्त आढावा घेणार आहोत. कधी तुम्ही असा विचार केला आहे का की एखादी व्यक्ती एकाच वेळी 2 ठिकाणी असू शकते का? हे शक्य वाटतं की अशक्य आहे, पण काही महान योगींसाठी हे वास्तव आहे. या प्रसंगात परमहंस योगानंद सांगतात की त्यांचे गुरु श्री युक्तेश्वर कलकत्त्यात असूनही सेरामपूरमध्ये अचानक प्रकट होतात. हा अनुभव योगानंदजींसाठी अतिशय आश्चर्यकारक असतो, कारण यामधून त्यांना कळते की महान योगींना काळ आणि अंतर याच्या मर्यादा होत नाहीत. परमहंस योगानंद आपल्या गुरूंच्या आश्रमात बसलेले असतात. मन शांत होतं, पण आत खोलवर एक ओढ होती. त्यांचे गुरु श्री युक्तेश्वर सध्या कलकत्त्यात असतात, पण योगानंदजींच्या मनात एकच इच्छा असते, गुरुजींचे दर्शन व्हावं. आणि अचानक एक अद्भुत गोष्ट घडते. त्यांच्यासमोर गुरुजी स्वतः प्रकट होतात. शांत चेहरा, तेजस्वी डोळे, ते अगदी जिवंत वास्तवात उभे होते. परमहंस योगानंद थक्क होतात. मनात विचारांचा गोंधळ. हे खरे आहे का की मी स्वप्न पाहतोय? ते पुढे जातात, गुरुजींना स्पर्श करतात आणि त्यांना जाणवतं हे पूर्णपणे वास्तव आहे. श्री युक्तेश्वर शांतपणे बोलतात, योगानंद, विश्वातील नियम फक्त बाह्य जगासाठी आहेत. आध्यात्मिक शक्तीने मनुष्य त्या मर्यादा पलीकडे जाऊ शकतो. त्या क्षणी योगानंदजींना कळलं, गुरुजी फक्त एक व्यक्ती नाहीत, ते एक चैतन्य आहेत, जे कुठेही कधीही प्रकट होऊ शकतात. कलकत्ता किंवा सेरामपूर, त्यांच्यासाठी अंतराला काहीच अर्थ नाही. हा अनुभव योगानंदजींच्या आयुष्यात एक मोठा बदल घडवतो. त्यांचा विश्वास अधिकच दृढ होतो आणि त्यांना समजतं, योग म्हणजे फक्त ध्यान नाही, तर अनंत शक्तीचं द्वार आहे. श्रोते हो, आपण ज्या जगात राहतो ते फक्त बाह्य सत्य आहे. खरं सत्य आपल्या आत दडलेलं आहे आणि आपण त्या आत्म्याशी जोडले जातो. आणि जेव्हा आपण त्या आत्म्याशी जोडले जातो तेव्हा अशक्य असं काहीच राहत नाही. आजचा हा अद्भुत अनुभव कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. अशाच गूढ आणि प्रेरणादायी आणि आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हे अध्याय सारांश आवडत असतील तर नक्की कमेंट करून कळवा. काही चुका होत असतील त्या देखील तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. भेटूया पुढच्या एका नवीन अध्यायामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.